श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1261व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज भाद्रपद कृष्ण दशमी रविवार दिनांक 8 ऑक्टोबर 2023। उपदेशामृत संग्रह 4 या ग्रंथातील परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांच्या आशीर्वादांचे पठण सुरू आहे। भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 22 मे 1988 बैठक क्रमांक 100। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी या बैठकीत आशीर्वाद देताना आपल्या प्रासादिक वाणीतून म्हणतात, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। पहिल्या प्रथम मुंबई परिसरामध्ये ठाण्याचे सत्संग मंडळ स्थापन होत आहे, त्याचं उद्घाटन केल्याचं मी जाहीर करतो आणि या सत्संग मंडळाची जबाबदारी श्री पाटणकर यांच्यावर टाकली आहे। पाटणकरांना मला असं सांगायचं आहे की ही जबाबदारी मी तुमच्यावर टाकलेली आहे, तुम्ही आता ती यशस्वीपणे पार पाडा आणि आपल्याला योग्य अशी माणसं जवळ करा आणि हे मंडळ चालू ठेवा। आज मुंबईमध्ये मे महिन्यात येण्याचा जो प्रसंग आला तर मुंबई सत्संग मंडळाची 100वी बैठक असल्यामुळे येणं हे अगत्याचं वाटलं म्हणून आलो। वास्तविक पाहता मुंबईच्या आधी पुण्यामध्ये सत्संग मंडळ स्थापन झालं आणि त्या सत्संग मंडळाला दत्तात्रय सत्संग मंडळ असं नाव पण होतं, पण काही अपरिहार्य कारणामुळे ते 100वी बैठक साजरी करू शकले नाहीत। आता हा काही त्यांचा दोष नाही आणि स्थापन करणाऱ्यांचा पण दोष नाही, पण प्रसंगाने जी माणसं जवळ यावी लागतात आणि कार्य करण्यास प्रवृत्त व्हावी लागतात ती माणसंच आली नाहीत असं समजायला हरकत नाही। पण पुण्यानंतर दुसरा सत्संग जो स्थापन झाला तो मुंबईमध्ये आणि 100व्या सत्संगासाठी मला स्वतःला परत मुंबईत यावं लागलं। हा जो सत्संग झाला हा खरोखरच अभिनव आहे। लोकांची निष्ठा कशी असावी, लोकांनी परमार्थाच्या मार्गाने कसं जावं हे या सत्संगातर्फे शिकवलं गेलं। लोकांच्या मनामध्ये ईश्वराविषयी अनन्य भाव उत्पन्न करायला संघटना हवी, त्याच्याशिवाय तो अनन्य भाव उत्पन्न होत नाही। याचा अर्थ असा की मला ईश्वराची भक्ती आहे, तुला आहे की नाही, त्याला आहे की नाही असं कोणालाही मनुष्य शिकवेल। जसं ज्ञानदेवांनी वारकरी पंथ स्थापन केला, तो खरोखरच वारकरी पंथ असं नंतर त्याचं नाव पडलं, पण त्यापूर्वी त्यांनी जो सत्संग स्थापन केला आणि हा म्हणता या वारकरी पंथात लाखो लोक सामील झाले आणि विठ्ठल नामाचा गजर करू लागले। तसा हा जो मी सत्संग स्थापन केला तो या कारणासाठी केला की अनेक भक्तांना परमार्थ करण्याची इच्छा असते, अनेक भक्तांना देवाचं नाव घेण्याची इच्छा असते, पण वैयक्तिक घेतलं तर देव प्रसन्न होत नाही अशी साधारणतः भक्तांची कल्पना असते। किंवा आपण कोणत्या तरी महाराजांकडे जाऊ लागलो तर लोक नावं ठेवतील, याला लोकांनी नावं ठेवू नये म्हणून ह्याच्याबरोबर मी जातो, त्याच्याबरोबर मी जातो, हा येतो तो येतो, याने संख्या वाढते आणि आपल्या मनाच्या ठिकाणी जी एक प्रकारची लाज वाटते हा कलियुगाचा प्रभाव आहे, त्यात तुमचा दोष नाही। प्रत्येकाला असं वाटतं की मी नास्तिक दिसलं पाहिजे, मी सुशिक्षित आहे, मी देवाचं नाव कसं घ्यायचं ह्या प्रत्येकाच्या कल्पना आणि पदव्या याचा मनुष्य विचार करायला लागतो। तर याचा कोणीही विचार करू नये आणि आपल्याला परमार्थाचा मार्ग सापडायला हवा आणि त्याकरिता ही सत्संग मंडळं मी स्थापन केली। यात अनेकांना सामील होता येईल आणि अनेकांना सामील होता होता अनायासे या गुरूंची तुम्हाला भेट झालेली आहे।
या गुरूंचं मार्गदर्शन तुम्हाला लाभेल. वास्तविक पाहता परमार्थ म्हणजे ही काय चीज आहे? परमार्थ म्हणायचं कशाला? तर आम्ही जे देवाचं नाव घेतो ते योग्य मार्गाने चाललेलं आहे की नाही, आम्ही जी देवाची सेवा करतो हा मार्ग तरी योग्य आहे का नाही, अशी प्रत्येक सामान्य भक्ताला कल्पना असते. तर गुरुदर्शन, गुरुमार्गदर्शन, त्यांची भेट हे आयुष्यात फार क्वचित सापडतं. आणि हे तुम्हाला नक्की सांगतो की तुम्ही लोक पुण्यवान आहात. पुण्य असल्याशिवाय माझी आणि तुमची भेट झाली नाही. ही सुद्धा माझ्या देवाची इच्छा आहे. इतकी सामान्य बाब नसते की एखाद्या साक्षात्कारी पुरुषांच्या संगतीत आपण जावं, त्याचं शिष्यत्व पत्करावं, त्यांचा अनुग्रह घ्यावा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला परमार्थ साधावा. ही खरोखरच सामान्य गोष्ट नाही. आता या संगतीत येऊन पोचल्यानंतर आपलं मुख्य कर्तव्य काय आहे? तर आपल्या अंतःकरणात सद्भाव असावा, आपल्या गुरुविषयी देवाची भावना असावी आणि जे जे सांगतील त्याचं आपण प्रत्यक्ष आचरण करावं. तुम्ही मागच्या संतांचा जर विचार केला तर निरनिराळ्या पद्धतीत संत का निर्माण झाले? ज्ञानेश्वरांसारखे विचार केले, तुकारामासारखे, नामदेवासारखे ह्यांच्या लोक नादी लागले. ह्याला मूळ सत्संग हेच कारण. ज्ञानदेवांची भजनं कशी आहेत, त्यांची प्रवचनं कशी आहेत, नामदेवाची कशी आहेत, तुकारामांची कशी आहेत, ह्या सगळ्यांचा विचार केला तर प्रत्येक सामान्य जीवांना असं वाटतं की आपण ह्यांच्या संगतीत जाऊन ह्यांचं शिष्य व्हावं, त्यांचं भक्त व्हावं. हा नैसर्गिक स्वभाव आहे. प्रत्येकाला परमार्थाची भावना येणं हे त्याच्या दैवावर अवलंबून आहे. उलट एखाद्या माणसाने जर असं ठरवलं की लहानपणापासून मला ईश्वराची सेवा करण्याची इच्छा आहे, मला नाही वाटत त्याला साधलं, तर ही भावना आपल्या ठिकाणी उत्पन्न व्हायला आणि सद्गुरूंची भेट व्हायला ही एकच वेळ यावी लागते. आणि खरोखरच ही भावना आणि सद्गुरूंची भेट जर झाली तर परमार्थात मनुष्य उच्चावस्थेला जातो. परमार्थात उच्चावस्था प्राप्त होणं म्हणजे काय होणं? तर आपल्या ठिकाणी असलेला अहंकार नाहीसा होणे, ईश्वराविषयी प्रेम उत्पन्न होणे, आपल्याला थोडी वैराग्याची भावना येणे. हेच खरं पारमार्थिक साध्य आहे. तुम्हा लोकांना मला भेटावं असं जे वाटतं हा तुमच्या शक्तीचा प्रभाव नाही. ते तुम्हाला कोणाला असं वाटू देऊ नका की आपणही आता जवळजवळ साक्षात्कारी होण्याच्या मार्गावर आहोत. आणि ही भावना तुम्हाला ईश्वराने जी आणून दिली ती या सद्गुरूंच्या भेटीसाठी आणून दिली. ज्या ज्या काळामध्ये असे पुरुष निर्माण होतात त्या त्या काळामध्ये अनेक सामान्य जनांनी त्यांचा जो लाभ घेतला त्याचं मूळ कारण हे की देवाला अशी इच्छा झाली, देवाला तुमची दया आली, यांच्या चरणाजवळ तुम्ही जा म्हणजे तुमचा उद्धार होईल. आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये सुद्धा तुमची माझी जी भेट होत आहे किंवा माझा अनुग्रह जो तुम्ही शिरसावंद्य मानता ह्याला मूळ कारण देवाची दया आहे. हेच मुख्य कारण वेळोवेळी मी जे तुम्हाला मार्गदर्शन करतो, शिकवतो त्याचा तुम्ही योग्य तो फायदा घेतला पाहिजे. आपल्या गुरूंचे बोल आपण कुठेही खाली पडू देता कामा नये. त्यांच्या शब्दावर अगदी 100% विश्वास असला पाहिजे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.